हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. की जसं तुम्हाला माहित आहे की माझ्या चॅनलवर पटकन होणाऱ्या भाज्यांची सिरीज चालू आहे, ती चालूच राहणार आहे. तरी मी मध्ये मध्ये तुम्हाला अशा पटकन होणाऱ्या ज्या रेसिपीज आहे, ज्याला तुम्ही ब्रेकफास्ट किंवा स्नॅक मध्ये बनवू शकतात, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तशीच एक रेसिपी आता आपण पाहूया, जी तुम्ही ब्रेकफास्ट मध्येही करू शकतात किंवा ॲज अ स्नॅक्स पण करू शकतात. आणि आता तर पावसाळा चालू झालाय, म्हणजे ती रेसिपी करायला तर हवीच. तो पदार्थ काय आहे तर ते आहे तिखट मिठांच्या पुऱ्या. एकदम छान मस्त एकदम म्हणतात ना, एकदम सिंपल तिखट मीठ इतक्या सुंदर लागतात त्या पुऱ्या. तर आता ते मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती चहा सोबत किंवा लोणच्या सोबत खूप अप्रतिम लागते आणि थंड झाल्यावर पण खूप छान लागते. तर माझं नक्कीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला आपण जाऊया रेसिपीकडे. तिखट मिठांच्या पुऱ्यांसाठी सर्वात आधी मी 2 वाटीसारखं गव्हाचं पीठ घेतलंय आणि पिठाला चाळून घेतलंय. त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये 2-3 चमची रवा टाकते. रवा टाकल्यामुळे पुरी क्रिस्पी होते आणि बऱ्याच वेळ फुगीर राहते तळल्यानंतर. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर आता आपण सर्व ड्राय मसाले टाकूया. तर अर्धी चमचीसारखी हळद टाकली आहे. 2 चमचीसारखी लाल मिरची पूड टाकली आहे. कश्मीरी लाल मिरची पूड आहे. त्याच्यानंतर 1 चमचीसारखी मी धने जिरे पूड टाकली आहे. त्याच्यानंतर ओवा घेतलाय अर्धी चमचीसारखा आणि त्याला मी हातावर क्रश केलंय आणि मग मी पिठामध्ये ॲड करते. थोडेसे तीळ टाकावे नटी फ्लेवर यायला. जिरं घेतलंय, त्याला शेकून मी कुटलं आहे ह्याच्यामध्ये खलबत्त्या दांड्यामध्ये आणि नंतर मी त्याला ॲड करते आहे. कसुरी मेथी टाकली आहे, ऑप्शनल आहे, असेल तर टाकावी. त्याच्यानंतर 1-1.5 चमचीसारखं तेल टाकलंय आणि आता हे सर्व जिन्नस मी पिठामध्ये मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर पाणी टाकून पीठ मळून घेते. व्हिडिओमध्ये दाखवलंय त्यापैकी घट्ट पीठ मळून घ्यायचंय. ज्यापैकी म्हणजे पीठ असं ओलं झालं तिथपर्यंत मळून घ्यायचंय आणि आता त्याला 5-10 मिनिटं छानपैकी मळून त्याचं अशा रीतीने टेक्स्चर रेडी करायचंय. त्याच्यानंतर त्याच्यात 1-2 थेंब तेल टाकायचंय आणि परत 1-2 मिनिटं त्याला छानपैकी मळून घ्यायचंय. मळून घेतल्यानंतर आता आपण त्याला 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे रवा असतो तो छानपैकी फुलतो. आता 10-15 मिनिटं झाली आहे. पिठाला आपण आता एकदा मळून घेऊया आणि त्याचे 2 भाग करून घेतले आहे. आणि त्याच्यानंतर आता जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्यापैकी लांब गोळा करायचा. तर जसं दाखवलंय आधी खाली त्याला मळायचं, मग परत तोच भाग वरती घ्यायचा आणि एकसारखा लांब गोळा जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे. आता गोळा मळून झाल्यावर आपण त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या प्रकारे तुम्हाला जशी पुरी लहान मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही ह्या गोळ्या करू शकतात पिठाचा आणि आता मी सर्व पिठाच्या गोळ्या करून घेतल्याय आणि आता त्याला मी 2 हातामध्ये छानपैकी मसळून अशा रीतीने त्याला शेप दिलाय, राऊंड शेप. तशा रीतीने मी सगळे गोळे दाबून घेतलेत आणि आता आपण त्याला थोडंसं तेल लावूया, म्हणजे जोपर्यंत आपण पुऱ्या लाटतोय तोपर्यंत हे पीठ सुके ना, म्हणजे थोडंसं तेल आपण लावून घ्यायचंय. आता आपण परत जरासंच एकदम तेल आपण जे पोलपट असतं त्याच्यावर लावायचं, म्हणजे पुऱ्या चिटकत नाही आणि फक्त एकदाच लावायचं, सतत नाही लावायचं. आणि अशा रीतीने पुऱ्या तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे लाटून घ्यायच्या. पुऱ्या थोड्याशा जाडच लाटाव्या, तशा रीतीने मी पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण त्याला तळूया. एका साईडला गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं. थोडंसं पीठ टाकल्याने तुम्ही पाहू शकतात की ते पीठ वरती आलंय, म्हणजे तेल छानपैकी गरम झालंय कडकडीत. आणि आता आपण त्याच्यात या
पुऱ्या टाकतोय. तर आता पुऱ्या आहेत त्याला छानपैकी तळून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता की मी तळून घेतलंय. पुऱ्या थोड्याशा मीडियम लालसर अशा तळून घ्याव्या की त्या चवीला खरंच छान लागतात. आणि मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि अशा तुम्ही पाहू शकतात रव्यामुळे बऱ्याच वेळ ह्या पुऱ्या अशा मस्तपैकी फुगीर राहतात. आणि गरमागरम चहासोबत आता मी त्या सर्व करते. तर नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. थँक्यू.